मित्रांनो, हरभरा पिकामध्ये तिसरी फवारणी कधी घ्यायला पाहिजे आणि ती कोणती घ्यायला पाहिजे त्याची माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे। मित्रांनो, हरभरा पिकामध्ये ज्यावेळेस पूर्णतः घाटे लागेल त्यावेळेस आपल्याला तिसरी फवारणी घ्यायची आहे। आणि मित्रांनो, हरभरा पिकामध्ये तिसरी फवारणी घेताना त्यामध्ये घाटे अळीचं जे नियंत्रण आहे तर ते करण्यास आपल्याला एक कीटकनाशक घेणे गरजेचे आहे। त्याचबरोबर बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी एक बुरशीनाशक घेणे गरजेचे आहे। मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याला जो दाण्याचा आकार आहे हरभऱ्याचा तर मित्रांनो त्याचं ते कसा वाढेल आणि त्यामध्ये वजन कसं येईल त्यासाठी आपल्याला एक विद्राव्य खत घेणे गरजेचे आहे। मग मित्रांनो, त्याचीच माहिती आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। नमस्कार मित्रांनो, मी महेश सावंत, तुम्ही बघत आहात शेतकऱ्याचा विशेष बारी। तर मित्रांनो, आपल्याला कीटकनाशकामध्ये जे कीटकनाशक घ्यायचं आहे तर ते आपल्याला कोराजेन किंवा ॲम्प्लिको या दोन्हीमधून एक कीटकनाशक घ्यायचं आहे। तर मित्रांनो, कोराजेन घेताना आपल्याला त्यामध्ये 5 ml घ्यायचा आहे, ॲम्प्लिको घेताना आपल्याला 10 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे। तर मित्रांनो, आपल्याला त्यामध्ये जे बुरशीनाशक आहे तर बुरशीनाशकामध्ये आपल्याला जे टिबिकॉनझोल सल्फर जे बुरशीनाशक आहे ते घेऊ शकता किंवा जे हेक्झाकोनाझोल जे आहे बुरशीनाशक तर मित्रांनो ते 30 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे। तर मित्रांनो, त्याचबरोबर जे विद्राव्य खत आहे तर विद्राव्य खतामध्ये आपल्याला 13-0-45 जे विद्राव्य खत आहे तर ते आपल्याला घ्यायचं आहे। मित्रांनो, 13-0-45 म्हणजे आपल्याला घाट्याची भरण्याच्या अवस्थेमध्ये जे थोड्याफार प्रमाणात नत्राची गरज असते मग ते आपल्याला 13-0-45 यामध्ये बघायला मिळतं। त्याचबरोबर पोटॅश सुद्धा आपल्याला 85% बघायला मिळतं। मित्रांनो, त्यामुळे आपल्याला 13-0-45 जे आहे विद्राव्य खत तर ते आपल्याला 100 ग्रॅम प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करायचा आहे, जेणेकरून जे दाण्याचा आकार आहे हरभरा पिकामधील तर त्याचं वाढेल। त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये चकाकी येण्यास मदत मिळेल, त्यासाठी आपल्याला 13-0-45 100 ग्रॅम घ्यायचा आहे किंवा हेक्झाकोनाझोल घेऊ शकता। मित्रांनो, त्याचबरोबर आपल्याला एखादं टॉनिक त्यामध्ये घ्यायचं असेल तर मग मित्रांनो आपण जे बायोटाईक जे टॉनिक आहे तर ते आपण 30 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करू शकतो, ज्यामुळे आपल्याला ढगाळ वातावरण असेल तर प्रकाश संश्लेषण क्रिया चांगली होईल। त्याचबरोबर आपल्याला त्यामध्ये हरभरा पिकामधील जो हिरवागारपणा आहे तो होईल, त्यामध्ये दाण्याचा आकार चकाकी वाढवण्यास सुद्धा मदत मिळणार आहे। त्यामुळे आपण जे बायोटाईक्स आहे तर ते आपण 30 ते 40 ml प्रति 15 लिटर पंपासाठी वापर करू शकता। मित्रांनो, अशा पद्धतीने आपल्याला कॉम्बिनेशन करून फवारणी करायची आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण शेतीविषयी आपण अशीच नवनवीन माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो। तर मित्रांनो, धन्यवाद। जय जवान जय किसान।